लेकिन आपके पास कोई जवाब नहीं है और आप ये दलित काट प्ले कर रहे हो अभी अभी। मारूंगा। आप कुछ कागज जवाब से तो पढ़ रहे है, हैं क्या सर? मैंने किया आप है। आप कुछ एक दो आप कुछ जान कागज से बचे, पढ़ रहे हैं? मैं हमारे वजह से 2 जान बच गई है सर। सवाल आहे की राजकीय अभय जे मिळतं आणि त्याहीपेक्षा सुद्धा अशा प्रकारे कायदा मोडून आम्हाला न्याय मिळवून दिला असे नगरसेवक आम्हाला हवे आहेत, असा जेव्हा नागरिकांना वाटायला लागतं ना, तेव्हा तुमच्या नशिबी असे नगरसेवक येतात। तिकडच्या महिला डॉक्टर, पुरुष डॉक्टर, नर्सेस, आता आपण ऐकतो की आपण अजून काही नवीन नर्सिंग कॉलेज वगैरे सुरू करणार आहे, पण अध्यक्ष महोदय त्या नगरसेवकांनी हात उचलला आणि त्या डॉक्टरांना मारहाण केली। अध्यक्ष महोदय, मला चित्र नेमकं कोणचं हेच कळत नाही। एकीकडे कोरोनामध्ये पीपी किट घालून तासन तास कोरोना वॉर्डात फिरणारे एकनाथ शिंदे आमच्या समोर आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मला फोन नंबर मिळाला नाही म्हणून न्याय मिळवून देण्याकरता असे डॉक्टरांना बडवून काढणारे त्यांचे नगरसेवक पण आहेत। यातली कुठलं चित्र मी नेमकं स्वीकारायचंय मला सांगा। नमस्कार, द उदय निवडकर शो मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षको, या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी तुम्हाला काही दृश्य दाखवणार आहे। अर्थात त्या ध्वनिचित्रफितीमध्ये ध्वनी नाही आहे, याचा अर्थ तो त्या मूळ ध्वनिचित्रफितीत नाही असं नाही आहे, परंतु त्या ध्वनीमध्ये एवढ्या अर्वाच्य शिव्या आहेत की त्या तुम्ही ऐकाव्यात असं मला वाटत नाही। माझी सभ्यता त्याची परवानगी देत नाही। आणि दुसरी गोष्ट, तुमच्या आजूबाजूला जर लहान मुलं, स्त्रिया वगैरे असतील तर त्या तुम्हाला त्यांच्या समोर ऐकवणार सुद्धा नाहीत किंवा एकांतात सुद्धा ऐकवणार नाहीत, इतक्या घाणेरड्या आहेत। प्रथम ध्वनिचित्रफित पहा। प्रेक्षको, या ध्वनिचित्रफितीत जो मार खातोय तो आहे डॉक्टर, स्त्री रोग तज्ञ। ज्या महिलेच्या मोबाईलवर जोरात फटका मारला आणि तिला मारहाण झाली ती पण डॉक्टर। अर्थातच युनिफॉर्म मध्ये असल्यामुळे तुम्हाला नर्सेस ओळखता आले असतीलच। आणि ज्यांनी मारहाण केली त्याचं नाव आहे रमेश सुक्र्या म्हात्रे। हे सद्गृहस्थ कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेले आहेत। अर्थात त्यांनी मारहाण करायसाठी स्थळ जे निवडलंय ते स्थळ हे रुग्णसेवेचं म्हणजेच शास्त्रीनगर रुग्णालय, अर्थात हे शासकीय सेवेतलं रुग्णालय आहे। रुग्णालय हाऊसफुल होतं, एकही बेड उपलब्ध नव्हता। एक महिला जी डिलिव्हरीसाठी आलेली होती त्या महिलेच्या डिलिव्हरीमध्ये काही कॉम्प्लिकेशन दिसायला लागल्या। म्हणजे जी नाळ होती ती बाळाच्या गळ्याभोवती त्याचे 2 विळखे पडले होते आणि बहुधा त्या गर्भामध्ये बाळाची शी झाली असावी। त्यामुळे अशा प्रकारची कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी करण्याकरता NICU सेटअपची गरज आहे असं डॉक्टरांनी सांगितलं। आणि NICU तिकडे नाही आणि सगळेच बेड फुल असलेले, म्हणून डॉक्टरांनी त्यांना विनंती केली की तुम्हाला दुसरं हॉस्पिटल बघावं लागेल, मोठा सेटअप लागेल याकरता। मग तो मोठा सेटअप कुठे असू शकतो, तर मुंबईपासून सगळ्या म्हणजे सायन हॉस्पिटल वगैरे यांची चर्चा सुरू झाली। अर्थात तो दिवस होता मुंबईच्या खूप पावसाचा, त्यामुळे डोंबिवलीहून मुंबईला जाण्याकरता न रोड वर कुठली व्यवस्था होऊ शकत होती ना रेल्वेची व्यवस्था होती। त्यामुळे अर्थातच ती लोक पॅनिक झाली आणि इकडे डॉक्टर सुद्धा त्या डिलिव्हरीसाठी काय करता येईल याच्या विचारात होते। त्याच वेळेला त्या रुग्णाच्या नातेवाईकांनी तिथल्या नगरसेवकांना म्हणजेच रमेश सुक्र्या म्हात्रे यांना फोन केला। रमेश सुक्र्या म्हात्रे यांनी तुमच्या वरिष्ठांचा फोन द्या, ताबडतोब नंबर द्या म्हणून सांगितलं। तो त्यांना 2 मिनिटात मिळाला नाही, तिथल्या डॉक्टरांनी त्यांचा फोन उचलला नाही म्हणून ते संतापले। डॉक्टर दुसऱ्या रुग्णाच्या सेवेमध्ये होते त्यामुळे त्यांना फोन घेता आला नाही आणि म्हणून संतापून ते आपल्या अनेक इतर सद्गृहस्थांना घेऊन आले आणि त्यांनी जे काही केलं ती दृश्य आपण पाहिलीत। आज इंडियन मेडिकल असोसिएशननी हा कार्यक्रम मी रेकॉर्ड करत असताना डोंबिवलीतल्या जिमखान्यावर डॉक्टरांची मीटिंग बोलवली आणि आज संपूर्ण डोंबिवलीमध्ये खाजगी आणि सरकारी रुग्णालय आणि त्यांच्या ओपीडीज पूर्णपणे बंद आहेत आणि कदाचित हे प्रकरण आता राज्यव्यापी होणार अशी चिन्ह दिसतात। याचं कारण, याचे पडसाद विधिमंडळात उमटले। आदित्य ठाकरे यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला आणि अर्थातच या प्रकरणाला एक राजकीय वळण लागलेलं आहे। तिकडच्या महिला डॉक्टर, पुरुष डॉक्टर, नर्सेस, आता आपण ऐकतो की आपण अजून काही नवीन नर्सिंग कॉलेज वगैरे सुरू करणार आहे,
पण अध्यक्ष महोदय त्या नगरसेवकांनी हात उचलला आणि त्या डॉक्टरांना मारहाण केली. अध्यक्ष महोदय किती गंभीर प्रकरण आहे, किती गंभीर प्रकरण आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे एखादा कोणी डॉक्टर आपल्याला सांगतो की ह्या हॉस्पिटलमध्ये बेड नाहीये, निकूची गरज लागणार आहे आपल्याला, आपली ऍडमिशन दुसऱ्या हॉस्पिटलला करून देतो, आपण मारहाण करायची डॉक्टर्सना. विनायक राऊत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे नेते तिकडे जाऊन पोहोचलेले आहेत आणि रोहित पवार यांनी देखील याच्यात उडी घेऊन डोंबिवलीला आपलं अस्तित्व दाखवलंय आणि कारवाईची मागणी केली आहे. अर्थात प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता तिथले खासदार आणि स्वतः जे शिक्षण आणि डॉक्टर आहेत अशा श्रीकांत शिंदे यांनी संयमित भूमिका घेत पक्षात अशी बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही असं विधान केलं आणि आपण डॉक्टरांच्या बाजूने आहोत असं विधान केलं आणि चौकशीत जर दोषी आढळले तर कारवाई करण्यात येईल असं साधारणतः एक प्रकारे धड पूर्णपणे कारवाईच्या बाजूनी नाही आणि धड पूर्णपणे कारवाई लगेच केली जाईल असंही नाही, असं एक विधान त्यांनी केलं. त्याच वेळेला एक आणखीन गोष्ट समोर आली आणि ती म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अपुरी अशा प्रकारची सगळी रुग्णसेवा व्यवस्था. डोंबिवली हे मुळातच एक दुर्दैवी शहर आहे, तुम्हाला मी सांगतो. त्याचं कारण असं आहे, ज्या शहराची टुमदारपणा त्याच्या छोट्या असण्यातच होता, म्हणजे साधारणतः 40-50 हजार, अगदी 1 लाख डोक्यावरनं पाणी, जिथे 1 लाख लोकसंख्या असायला पाहिजे तिकडे आता 10-12 लाख लोक कोंबले आहेत. अनेक वर्षापूर्वी चॅनलवरून कार्यक्रम करताना मी कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या वर कार्यक्रम करताना सांगितलं होतं की आता काहीही उपाय नाही आहे. आता हे सगळं एवढं बकाल झालेलं आहे की इकडे बॉम्ब टाकून, मनुष्य विरहित करून बॉम्ब टाकून उद्ध्वस्त करा आणि पुन्हा हे शहर विस्तारितरित्या वसवा, एवढीच आता आपल्या हातात आहे. अशाच प्रकारचं मत की डोंबिवलीचं कल्याण डोंबिवलीत फार काही करता येणं शक्य नाही असं मत दस्तूरखोर नितीन गडकरी यांनी व्यक्त केलेलं होतं. आणि हे करण्याची क्षमता असलेले नगरसेवक तुम्हाला मिळावेत अशा शुभेच्छा मी आमच्या डोंबिवलीतल्या मित्रांनी दिल्या होत्या. पण जे निवडले गेले ते गळ्यातल्या चैनी अशा मनगटभर मोठ्या आणि दुसरं म्हणजे कमरेला घोडे लावलेले असे सगळे नगरसेवक निवडून आले. मग असे प्रकार घडणं यात नवीन ते काय? यापूर्वी आपल्या विरोधक नगरसेवकावर थेट पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा गोळीबार झाल्याचं या शहराने पाहिलेलं आहे. ज्या शहरामध्ये सर्वात जास्त दर लाखाला सुशिक्षित माणसांची संख्या आहे, सर्वात जास्त चार्टर्ड अकाउंटंट आहेत, सर्वात जास्त कंपनी सेक्रेटरी आहेत, एक प्रकारे महाराष्ट्राची उपराजधानी म्हणून डोंबिवली मिरवलं जातं आणि ते योग्यही आहे. त्याच गावामध्ये हे असे प्रकार घडतात, हे देखील त्या शहराची काळी बाजू आपल्यासमोर या निमित्ताने आली आहे. त्यामुळे शास्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये जे घडलं ते कदाचित घडणारच होतं, फक्त त्याला आजचा मुहूर्त लाभला दुर्दैवानी, एवढाच त्यातला भाग आहे. सवाल असा आहे की एक लॉंग टर्म योजना आहे आणि त्या लॉंग टर्म योजनेमध्ये हे हॉस्पिटल विस्तारित आणि अशा प्रकारची अनेक हॉस्पिटल उभं करायची गरज एकीकडे आणि त्याच्याकरता लागणारी राजकीय इच्छाशक्ती आहे का, ती विजन आहे का, 50 वर्षानंतर काय गरज असेल याचा विचार करून आत्ताच आपण प्लॅनिंग करतोय का, तर प्रश्नचिन्ह याचं. कारण डोंबिवलीत चालता येईल असा फुटपाथ नाही, सिग्नल आहे असा चौक नाही, फिरायला जावं असा एकही वॉर्डमध्ये पार्क नाही आणि कुठे घेऊन गेलात तर गाडीला पार्किंगची जागा नाही. अर्थात हे फक्त डोंबिवलीत आहे असं मला म्हणायचं नाहीये. हे दुर्दैवाचे दशावतार महाराष्ट्रातल्या इतर अशा अनेक शहरांमध्ये आहेत की ज्या शहरांची पॉप्युलेशन आत्ताच्या पेक्षा 1 असायला हवी होती. पण डोंबिवलीत हे सगळं असं आता उतू होऊन चाललेलं आहे, ही परिस्थिती आहे. आणि दुर्दैव आहे की जिकडे सर्वात जास्त सुशिक्षित सुसंस्कृत माणसं आहेत त्यांच्या नशिबी हे असे नगरसेवक आलेत की जे डॉक्टरांना मारहाण करतात. जर तिकडे दुसऱ्या एखाद्या सेनेचे धनदाटगट कोणी बसले असते तर त्यांना मारहाण झाली असती का? नाही. कशी मारहाण होणार? कारण ठकासी मिळे महाठक. परंतु इकडे 12 वर्ष आयुष्याची 18 तास मेहनत करून डॉक्टर व्हायचं ते कशा करता? तर मारहाण होऊन मिळण्याकरता. आज हे डॉक्टरांच्या नशिबी, उद्या चार्टर्ड अकाउंटंट भेटतील, त्याच्यानंतर कंपनी सेक्रेटरी भेटतील, मग कदाचित शिक्षक सुद्धा भेटतील. याचं कारण जो समाज रिटॅलिएट करत नाही आणि आपल्यापेक्षा जास्त ताकदवर नाही त्याच्यावरच अशा प्रकारचा अन्याय होतो, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यात पुन्हा एक भूमिका अशी आहे की माझ्या वॉर्डातला माणूस आजारी आहे, त्याला न्याय मिळाला पाहिजे म्हणून मला अन्याय करायचं लायसन्स मिळालेलं आहे. आणि इथे तर काय झालं, वरिष्ठांशी संपर्क झाला आणि वरिष्ठांनी काहीतरी उपाययोजना केली आणि डिलिव्हरी सेफ झाली आणि आज सुदैवानी बाळंतीण सुखरूप आहे. त्यामुळे मी जे केलं ते योग्य होतं आणि माझ्या जननायक
आणि रॉबिनहुड प्रतिमेला अत्यंत योग्य होतं. हा जर संदेश गेला तर उद्या महाराष्ट्रामध्ये किती महानगरपालिका आणि नगर परिषद आहेत, त्यातला प्रत्येक नगरसेवक जर असाच वागायला लागला तर मला सांगा, रुग्णसेवा असेल किंवा शिक्षण सेवा असेल, त्याचा दर्जा आणि त्यात येणाऱ्या माणसांच्या मनस्थितीचं काय होईल नेमकं? हे सगळं मी पोटतिडकीने अशा करता बोलतोय की केवळ याच्याकडे एक प्रकरण म्हणून बघता येणार नाहीये. म्हणून मला आनंद आहे की आज इंडियन मेडिकल असोसिएशननी याची दखल घेतली आणि हा कार्यक्रम रेकॉर्ड करत असताना डोंबिवली जिमखान्यात त्यांची मीटिंग होतीये आणि संतोष कदम हे अतिशय धडाडीचे तिचे प्रमुख आहेत, ते काहीतरी या संदर्भात तडीला नेण्याच्या दृष्टिकोनातून कारवाई करतील. अर्थातच या प्रकरणातलं गांभीर्य वाढलेलं आहे, कारण नॅशनल न्यूज चॅनल्सनी हा प्रकरण अतिशय लावून धरलं आणि त्यांच्यावर प्राईम टाइम मध्ये कार्यक्रम केले. आणि त्या कार्यक्रमात सुद्धा या सन्माननीय आदरणीय प्रातस्मरणीय असलेल्या रमेश सुक्र्या म्हात्रे यांनी मी जे केलं ते योग्य होतं आणि हे पुन्हा कराल का, तर कदाचित हो, अशा प्रकारची परिस्थिती आली तर पुन्हा मी करेन अशी विधानं केलेली आहेत. आणि अन्याय करायचा तुम्हाला लायसन्स कोणी दिलं तर न्याय मिळवून देण्याकरता मी हे करेन अशी विधानं त्यांनी केलेली आहेत. लेकिन आपके पास कोई जवाब नहीं है और आप ये दलित काट नहीं कर रहे हो. अभी मारूंगा. आप कुछ कागज से पढ़ रहे हैं क्या सर? मैंने किया है. आप कुछ एक दो जान कागज से बचे. पढ़ रहे हैं? मैं हमारे वजह से 2 जान बच गई है सर. हमारे 2 आपको जान अफसोस बच है? गए. हम एसएससी सर, पास है. मग आता या रमेश सुक्र्या म्हात्रे यांचं कार्यकर्तृत्व काय, तर त्याकरता विष्णुनगर पोलीस स्टेशन आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन मध्ये त्यांच्या अन्यायाच्या अनेक, त्यांच्या कार्यकर्तृत्वाच्या अनेक गाथा तिकडे उपलब्ध आहेत. सवाल आहे की राजकीय अभय जे मिळतं आणि त्याहीपेक्षा सुद्धा अशा प्रकारे कायदा मोडून आम्हाला न्याय मिळवून दिला असे नगरसेवक आम्हाला हवे आहेत, असा जेव्हा नागरिकांना वाटायला लागतं ना, तेव्हा तुमच्या नशिबी असे नगरसेवक येतात. आणि हीच ती राजकीय संस्कृती बिघडण्याची गोष्ट असते. मला आठवत आहे, हा आदर्श म्हणून मी सांगत नाही, आपल्याकडे ते येणं अशक्यच आहे, पण आमच्याकडे ना नगरसेवक जर साधा सायकलवरनं आला ना तर लोकांचा विश्वासच बसणार नाही. तो कसा एंडेवर मधनं किंवा फॉर्च्युनर मधनं आला पाहिजे आणि त्याच्या बाजूला असे एक मोबाईल घेतलेला कोणतरी आणि 1-2-4 स्टेंजनदारी आले की मग आम्हाला वाटतं नगरसेवक आला. तो जर शिस्तीत लग्नाच्या रिसेप्शनला आपल्या आगेमागे उभारला तर तो नगरसेवक वाटतच नाही. त्यांनी कसं ऐटीत उजव्या बाजूने आमच्याकडे खिजवत गेलं पाहिजे की बघा आम जनता रांगेत उभी आहे आणि मी खास आहे, मी उजव्या हाताने जाऊन 2 मिनिटात बाहेर पडणार. तसंच ट्रॅफिकचं असतं. सगळेजण एका रांगेत चाललेले असतात, 7-7, 6-6, 5-5, 9-9 अशा नंबरच्या गाड्या मात्र उजव्या हाताने टर्रात पुढे जाऊन आणखीन ट्रॅफिकची गोची करतात. का तर नियम मोडण्याला आमच्याकडे प्रतिष्ठा आहे, व्यवस्था सुधारण्याला प्रतिष्ठा नाहीये. व्यवस्था सुधारणं जी असतात ना ते कधीच पॉप्युलर होत नाही. त्याविषयी बोलणारे पत्रकार सुद्धा अनपॉप्युलर होतात, ही वस्तुस्थिती आहे, तुम्हाला सांगतो. आणि डॉक्टरांच्या मारहाणीचा विषय जर म्हणाल ना तर असे शेकडो प्रकार घडलेत, पण ते पुन्हा घडत राहतात. याचं कारण IMA ते खरोखरच तडीला नेतं का हे मला या निमित्ताने आता बघायचंय. महाराष्ट्राच्या शासनाने अशा प्रकारे डॉक्टरांना ड्युटीवर असताना मारहाण करण्याबद्दल एक कडक कायदा पारित केलाय. त्याच्यामध्ये 307 कलम लावता येतं. 307 म्हणजे अटेम्प्ट टू मर्डर. आणि ते जर लावलं तर तुम्हाला सांगतो 10 वर्षाची जेल होऊ शकते, सक्षम कारावासाची, सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. आणि त्याच्याकरता 2 गोष्टी विचारात घेतल्या जातात. हा कार्यक्रम सादर करण्याआधी सुप्रीम कोर्टाच्या काही निवृत्त जज आणि वकिलांशी मी बोललो. ही ध्वनिचित्रफीत त्यांना दाखवली आणि कायदा सुद्धा त्यांच्या समोर होता. ते म्हणले इट्स अन ओपन अँड शट केस. ह्याच्यामध्ये इंटेंट म्हणजे हे करायचा हेतू आणि त्याची ऍक्ट हे दोन्ही अतिशय क्लिअर आहे. ही जी दहशत माजवणं आहे ना, यापेक्षा सुद्धा समन्वयानं हा प्रश्न नक्की सोडवता आला असता. आणि लॉंग टर्म मध्ये जर सोडवायचा असेल तर तुमच्या हातात सत्ता होती, तुम्ही तिकडे NICU का नाही निर्माण केलं? पण NICU निर्माण करण्याकरता त्या व्यवस्थेचा अभ्यास लागतो. 3186 कोटीची महानगरपालिका हा पहिलाच बहुधा अर्थसंकल्प असावा, करेक्ट मी इफ आय एम रॉंग. 10 कोटीचा मला वाटतं शिल्की अर्थसंकल्प, 4 वर्ष इथे कोणी नगरसेवक नव्हते, पण आता तर आहे. पण त्याच्यामध्ये हेल्थ डिपार्टमेंटला 111 कोटी आहेत, त्यातले 46 कोटी फक्त पगारावर खर्च होतात. बाकीचे तुम्हाला उपलब्ध असतात. 200 कोटीचे तुम्हाला म्युनिसिपल बॉन्ड उभारता येत आहेत, त्याच्यावरून तुम्हाला NICU उभं करता येत नाही. पण NICU उभं करण्याकरता तज्ज्ञ डॉक्टर नेमावे लागतात आणि तज्ज्ञ डॉक्टर तुमच्याकडे येतील अशी परिस्थिती निर्माण करावी लागते.
पूर्वीच्या काळी केईएम मध्ये, सायन मध्ये, नायर मध्ये, जे मध्ये अत्यंत उत्तम डॉक्टर यायचे आणि त्यांच्या बरोबर राहून शिकाऊ डॉक्टरांना बरंच काही त्यांच्या क्लिनिक्स मधून शिकायला मिळायचं. अशा ठिकाणी जाऊन शिकवणं हे एक मोठं प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जायचं. पण आज आम्ही अशा डॉक्टरांना आमच्या घरची बटीक समजतो. सारा नगरसेवकाला खोकला आला, ताप आला तरी सुद्धा तुमच्या घरी त्यांनी धावत येऊन ट्रीटमेंट दिली पाहिजे, अशा प्रकारची तक्रारी आल्यानंतर कोण डॉक्टर तुमच्याकडे सर्व्हिसला येणार आहे? ही वस्तुस्थिती आहे. आणि मग जे येतील ना ते तुमच्या ताटाखालची मांजरं येतील ज्यांची गुणवत्ता क्वेश्चन मार्क असेल. आज हे प्रकरण दडपून टाकलं जाईल, पण अशीच व्यवस्था हळूहळू आतून पोखरली जाते. मला चित्र नेमकं कोणचं हेच कळत नाही. एकीकडे कोरोनामध्ये पीपी किट घालून तासन तास कोरोना वॉर्डात फिरणारे एकनाथ शिंदे आमच्या समोर आहेत आणि दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे मला फोन नंबर मिळाला नाही म्हणून न्याय मिळवून देण्याकरता असे डॉक्टरांना बडवून काढणारे त्यांचे नगरसेवक पण आहेत. यातली कुठलं चित्र मी नेमकं स्वीकारायचंय मला सांगा. आणि हे अशाच प्रकारचे नगरसेवक हे डोंबिवलीकरांच्या नशिबी का येतात की ज्यांना रॉबिनहुड व्हायची घाई लागली आहे, जननायक व्हायची घाई लागली आहे. न्यायाच्या नावाखाली अन्याय आणि सूड याला प्रतिष्ठा देणारी माणसं इकडे येत आहेत. प्रेक्षको, हीच जर आमची राजकीय संस्कृती सांस्कृतिक उपराजधानीत होत असेल तर मग इतर गावांमध्ये काय परिस्थिती असेल? हाच माझा अर्थ सवाल आहे. आणि म्हणून आजचा हा कार्यक्रम मी करतोय. हा कोणा एका व्यक्तीच्या, कोणा एका पक्षाच्या, कोणा एका विचारधारेच्या विरोधात नाही. आणि याच्यात जे राजकारण करण्याकरता जे त्या गावात आत्ता ठाण मांडून बसलेत त्यांच्याशी मला काही घेणं देणं नाही. पण ज्या सुसंस्कृत गावांनी महाराष्ट्राला ललांबूत अशी व्यक्तिमत्व दिली, एक संस्कृती दिली, तिथे जर अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतील तर त्याची चर्चा व्हायला पाहिजे. तीच आज मी तुमच्या समोर केली. कदाचित यापेक्षा वेगळी मतं तुमची असू शकतील, ती जरूर व्यक्त करा, मला त्याचा आनंद होईल. मी त्याच्याविषयी कोणालाही आकस धरणार नाही. जरूर खाली कॉमेंटमध्ये तुमची मतं व्यक्त करा. आणि हो, अशा प्रकारचे नवनवीन कार्यक्रम करण्यासाठी आम्हाला सूचित करा. कार्यक्रम जरूर पहा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. पाहायला विसरू नका द उदय निगुडकर शो.